तर आपण युरोप आणि भारत या चॅप्टरला सुरुवात केली होती. आपण बघितलं होतं की प्रबोधन युग म्हणजे काय आणि प्रबोधन युगात कोणकोणत्या कलांचा विकास झाला. त्याच्यानंतर प्रबोधन युगामध्ये जे ग्रीक आणि रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन कसे घडून आले, पुनरुज्जीवन म्हणजे काय? त्याच्यानंतर आपण लिओनार्दो दा विंची यांच्या बाबतीत बघितले होते. त्याच्यानंतर प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे कशाप्रकारे व्यापून टाकली व त्यांनी जेव्हा सर्व क्षेत्रे मानवी जीवनाची व्यापली, त्याच्यानंतर त्याचे पडसाद कसे उमटले गेले आणि प्रबोधन चळवळ कशाप्रकारे मग सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर कसे साहित्य निर्माण झाले आणि त्याच्यानंतर जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राच्या शोधामुळे कसे नव्या-नव्या संकल्पना व विचार सामान्य नागरिकांपर्यंत सुद्धा पोहोचू लागले. कारण की ते प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा लिहिले जाऊ लागले आणि लोकांना समजेल अशा भाषांमध्ये त्यांचे निर्माण होऊ लागले. तर आज आपण काय बघणार आहोत? तर आता आपण बघणार आहोत धर्मसुधारणा चळवळ. तर स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. तर याचा अर्थ काय होतो? तर स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत. म्हणजे आता युरोपमध्ये जे आहे ते प्रबोधन युगाची सुरुवात झालेली आहे. आता ती सुरुवात झालेली आहे म्हणजे जे सत्य जे स्वातंत्र्य आहे ते लोकांना समजण्यास मदत होत आहे. तर आता स्वातंत्र्य बुद्धीने विचार करणारे विचारवंतसुद्धा तिथे येत आहे. तर हे असे जे विचारवंत आले त्यांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. जे रोमन कॅथलिक चर्च तिथे होते, यांच्या जुन्या धार्मिक कल्पना होत्या, अंधश्रद्धा होत्या, त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. तर लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम वाजवत होते. म्हणजे जे अज्ञानाचं लोकांकडे खूप जास्त अज्ञान होते, त्याचा फायदा ख्रिस्ती गुरु घेत होते व त्यांना अंधश्रद्धामध्ये फसवण्याचे ते काम करत होते. त्याच्यानंतर धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत होते. तर अशा अंधश्रद्धांमध्ये त्यांना फसवत होते. त्याच्यानंतर धर्माच्या नावावर त्यांना खूप जास्त लुबाडून घेत होते. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली, तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. तर या सर्वांच्या विरोधात जी चळवळ सुरू झाली, त्याला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतो. आणि ती कोणी चालू केली? तर स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत. तर असे विचारवंत का बरं आता निर्माण होऊ लागलेत? कारण की युरोपमध्ये प्रबोधन युगाची सुरुवात झालेली आहे. जे कला, साहित्य त्यांचे पुनरुज्जीवन घडून येत आहे. तर लोकांना स्वातंत्र्य काय आहे हे आता समजत आहे. आणि लोकांना जेव्हा समजत आहे की स्वातंत्र्य काय आहे, तेव्हा स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंतसुद्धा निर्माण होत आहे. आणि असे जेव्हा विचारवंत निर्माण होत आहे, ते जेव्हा आपल्या समाजामध्ये जुन्या धार्मिक कल्पना बघत आहे, ज्या अंधश्रद्धा बघत आहे, त्याच्याविषयी त्यांच्यात राग निर्माण होत आहे व त्या राग निर्माण झाल्यामुळे त्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवत आहे. तर त्यांना जे आहे ते अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू जे आहे कर्मकांडाचे जे स्तोम वाजवत आहे, म्हणजे ज्या अंधश्रद्धा त्यांना समाजात दिसत आहे, त्याच्यानंतर कसा अज्ञानाचा फायदा ख्रिस्ती धर्मगुरू घेत आहे, कारण की ते स्वतंत्र असल्यामुळे त्यांना हे सगळे कळून येत आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवलेला आहे आता. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धीप्रामाण्य या तत्त्वांना महत्त्व दिले जाते. तर ही चळवळ जेव्हा सुरू झाली, याच चळवळीमुळे आपल्याला धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य, म्हणजे धार्मिक क्षेत्रात जे माणसाचे स्वातंत्र्य आहे आणि बुद्धिप्रामाण्य या तत्त्वांना महत्त्व दिले जाते. तर बुद्धिप्रामाण्य म्हणजे काय हे आपण बघूयात. तर बुद्धिप्रामाण्य म्हणजे काय असते? तर बुद्धिप्रामाण्य म्हणजे बुद्धी हे ज्ञानाचे प्रमुख विश्वसनीय स्थान असे मानणारा तात्विक दृष्टिकोन. आता आपण थोडक्यात त्याला बघूयात. सत्य आणि ज्ञान मिळवण्यासाठी तर्क, विचार आणि बुद्धी यांना सर्वोच्च स्थान दिले जाते. तर सत्य आणि ज्ञान जे मिळवण्यासाठी तर्क आणि विचार यांना महत्त्वाचे स्थान दिले जाते, ना की अंधश्रद्धा. केवळ परंपरा, श्रद्धा किंवा इंद्रियानुभव यावर अवलंबून न राहता, तर जुने जे चर्च होते त्या या गोष्टींवर अवलंबून राहत होते. परंपरा, त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा प्रत्येक गोष्टीची तर्काच्या कसोटीवर तपासणी केली जाते. तर प्रत्येक जी गोष्ट आहे त्याची तर्काच्या कसोटीवर तपासणी जी आहे ते स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत करत होते व त्याच्यामुळेच त्यांना या सर्व गोष्टी समजून येत होत्या की जे कॅथलिक चर्च आहे ते कशाप्रकारे लोकांवर अन्याय करत आहे. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तिचे कारणी-मीमांसा आणि विवेकपूर्वक परीक्षण केले असते, त्याला बुद्धिप्रामाण्यवाद सांगतो. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण स्वीकारण्यापूर्वी त्या गोष्टीमागचे कारण व ती गोष्ट का बरं आहे व त्या गोष्टीचे विवेकपूर्ण परीक्षण आपण करतो. तर हे तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे, केवळ परंपरा, श्रद्धा किंवा इंद्रियानुभव यावर अवलंबून न राहता, केवळ या गोष्टींवर अवलंबून न राहता कोणत्याही गोष्टीची तर्काच्या कसोटीवर पडताळणी करणे, म्हणजेच बुद्धिप्रामाण्य असते. उदाहरणार्थ, एखादी प्रथा जुनी आहे म्हणून ती योग्य आहे असे न मानता ती तर्कसंगत किंवा समाज हिताची आहे का हा प्रश्न विचारणे ही बुद्धिप्रामाण्याचा दृष्टिकोन. तर अशा प्रकारचे प्रश्न जे होते ते कॅथलिक चर्चला जे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत आहे ते विचारू लागले. तर आपण आतापर्यंत बघितलं की धर्मसुधारणा चळवळ जी आहे ती कशाप्रकारे सुरुवात झाली. जे रोमन कॅथलिक चर्च होते ते कशा अज्ञानाचा फायदा घेऊन जे गरीब लोक होते त्यांना लुबाडत होते व आपला जो समाजामधील आपले जे समाजामधील स्थान आहे त्याला
जसेच तसे ठेवत होते. पण जे रोमन जे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत होते, त्यांनी रोमन कॅथलिक चर्चावर कशाप्रकारे हल्ला चढवला व त्यालाच आपण धर्मसुधारणा चळवळ असे सुद्धा म्हणतो. तर या चळवळीमुळे आपण बघितले होते की धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धीप्रामाण्य या तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले. तर आता आपण काय बघणार आहोत? तर आता आपण बघणार आहोत भौगोलिक शोध. तर भौगोलिक शोधमध्ये आपण सर्वात पहिले बघणार आहोत की भौगोलिक शोध म्हणजे काय? तर भौगोलिक शोध म्हणजे कोणत्याही देशाचा शोध घेणे. तर कोणत्याही देशाचा शोध घेण्याची जरूरत आपल्याला का बरं आहे? कोणत्याही देशाचा शोध घेण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे? हे आपण आता बघणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल ही तुमची अर्थ आहे आणि अर्थवरती ह्या इथे आहे इंडिया आणि हा आहे युरोप आणि त्याच्यानंतर हा आहे बायझंटाईन आणि ही आहे इस्तंबूल. तर आता इसवी सन आणि हो हा आहे एक मार्ग जो व्यापारी मार्ग आहे जो की युरोप आणि भारताला कनेक्ट करतो. तर आता काय झालं? तर इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल जिंकून घेतले. तर काय झालं? तर जे 1453 ऑटोमन तुर्क जे होते त्यांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल जिंकून घेतले. तर त्यांनी हा जो पार्ट आहे तो जिंकून घेतला. तर याच्यामुळं काय झाले? या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग तो हा मार्ग जो जात आहे तो या शहरामधून जात आहे. तर या शहरामधून जे मार्ग जात होते ते तुर्कांनी बंद करून टाकले. तर युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नवा मार्गांचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधाचे नवे पर्व सुरू झाले. तर आता हा जो युरोप होता, युरोपामधून जो होता तो हा जो युरोप होता, तर युरोपामधून एक मार्ग निघत होता, खुष्कीचा मार्ग आणि तो इंडियामध्ये कनेक्ट करत होता. हा युरोप आहे, ही इंडिया आहे. पण जे बायझंटाईन हा जो देश आहे याच्यामध्ये कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल एक राजधानी होती. ती तुर्कांनी जिंकून घेतली आणि मार्ग बंद करून टाकले. म्हणजे हा ब्लॉक होऊन गेला. जो रस्ता आहे तो ब्लॉक झाला. पण हा रस्ता ब्लॉक झाल्यामुळे मग जे युरोप होते त्यांना इंडियामध्ये येणे मुश्कील झाले. त्यांना येताच नाही येऊ लागले. तर नव्या रस्त्यांचा शोध घेण्याची जी आवश्यकता आहे ती आता निर्माण होऊ लागली. तर आपण जाणून घेऊयात कशाप्रकारे मग शोध लागले. तर भौगोलिक शोध 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरावर निघाले. तर युरोपातील जे दर्यावर्दी होते ते भारताकडे जाणाऱ्या जलमार्गांचा आता शोध घेण्यासाठी सफरीवर निघालेले आहेत. तर आता इसवी सन 1487 भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमियो डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकाच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचला. म्हणजे काय? तर 1487 भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमियो डायस हा नावाचा एक खलाशी निघाला. म्हणजे युरोपामध्ये जेव्हा हा रस्ता बंद झाला, त्याच्यानंतर भारताचा नवीन रस्ते पाहण्यासाठी आता भौगोलिक शोध जो आहे तो सुरू झाला. तर 15व्या शतकामध्ये युरोपीय दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरावर निघाले. तर कोण होता सगळ्यात पहिला? तो बार्थोलोमियो डायस हा सगळ्यात पहिला पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकाच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला म्हणजे केप ऑफ द गुड होपपर्यंत पोहोचला. तर हा जो बार्थोलोमियो डायस होता हा पोर्तुगीज खलाशी इंडियापर्यंत नाही तर आफ्रिकाच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. तर आता आपण बघूया. तर हा आहे आफ्रिकन कॉन्टिनेंट. आफ्रिकाचा जो आफ्रिका खंड आहे तो आहे. तर आफ्रिका खंडाचा शोध घेण्यासाठी तर भारताचा शोध घेण्यासाठी जो आहे तो बार्थोलोमियो डायस होता. तर हे समजून घ्या हे ते भारत आहे. तर आफ्रिकाचा शोध घेण्यासाठी जो बार्थोलोमियो डायस होता त्याने आफ्रिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तर आफ्रिकाचा शोध घेण्यासाठी तो निघाला. तर जे पहिल्याचा काळ होता त्याच्यामध्ये असे मानले जात होते की ही जी जमीन आहे याचा कुठंच अंत नाही आहे. तर अशा प्रकारे पहिल्याच्या काळामध्ये बांधली जात होती. तर कोणी ह्या इथेपर्यंत पोहोचलं तर त्याला पुढे जमीनच दिसत होती. हे खूप जास्त मोठी जमीन आहे. ह्या इथे पोहोचलो तर त्याला तरी जमीन दिसत होती. तर पूर्वीच्या काळामध्ये असे मानले जात होते की याचा कुठेच अंत नाही आहे. पण बार्थोलोमियो डायस हा जो होता तो आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या भारताचा शोध घेण्यासाठी निघाला, पण जो आफ्रिकाच्या टोकाला या इथे जाऊन पोहोचला. तर त्याने याला काय नाव दिले? केप ऑफ स्टोन आणि गुड होप. केप ऑफ गुड होप याला असे नाव देण्यात आले. तर कोण होता तो? बार्थोलोमियो डायस जो होता तो निघाला आणि तो आफ्रिकाचा जो होता ना त्या लास्टच्या टोकावरती तो जाऊन पोहोचला. आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या लास्टच्या टोकावरती जाऊन पोहोचला आणि त्याला त्याने केप ऑफ गुड होप असे नाव देऊन टाकले. तर बार्थोलोमियो डायस जो होता तो आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या लास्टपर्यंत पोहोचला. त्याला त्याने केप ऑफ गुड होप असे नाव दिले. तर याचा अर्थ असा झाला की जो बार्थोलोमियो डायस होता तो पण पोहोचू शकला नाही भारतापर्यंत, पण तो आफ्रिकाच्या जो दक्षिण टोकापर्यंत पोहोचू शकला. त्याच्यानंतर तर इसवी सन 1492 भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात क्रिस्टोफर कोलंबस अमेरिकेच्या खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. याचा अर्थ काय होता आता आपण हे बघणार आहोत.
आणि त्याच्यानंतर इसवी सन 1498 पोर्तुगीज खलाशी वास्को दी गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. तर आता आपण बघणार आहोत याचा अर्थ काय होतो. तर आता आता हा जो आहे तो आहे युरोप, हा जो आहे तो आहे भारत. तर तुम्ही म्हणू शकता की या रस्त्याने ते का बरं नाही आले. तर मी पहिले जसे सांगितलं तुम्हाला, या रस्त्यावर बायझंटाईन तुर्कांनी, अरबांनी जो आहे कब्जा केलेला आहे. तर हा जो रस्ता आहे तो ब्लॉक झालेला आहे. आता दुसरा रस्ता आपल्याला सापडायचा आहे. तर आता हे युरोप आहे, असा गोल घुमून एक रस्ता भारताला मिळू शकतो. तर आता युरोपीय जो होता कोलंबस, तो निघाला आणि तो येईपर्यंतच पोहोचला. जेव्हा तो येईपर्यंतच पोहोचला, तर हा रस्ता तर ब्लॉक आहे, येईतून नाही जाऊ शकत. तर त्याला वाटलं मी गोल एक चक्कर मारून भारतापर्यंत पोहोचून जाईल. तर कोलंबसने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि तो येई ते पोहोचला आणि त्याला वाटलं मी भारतातच आलो. पण तो भारतात नाही, बल्कि नॉर्थ अमेरिकामध्ये आला होता. उत्तर अमेरिकेच्या पूर्वीच्या टोकाला जाऊन तो पोहोचला होता. त्याला वाटलं की हा भारतच आहे, पण हा भारत नव्हता. तर त्याने फक्त इतकं डिस्टन्स कव्हर केलं आणि त्याला वाटलं मी भारतात आलो. पण भारत जो होता तो नॉर्थ अमेरिकेच्याही एक गोल राउंड घालून होता. पण जो कोलंबस होता तो निघाला आणि तो या इथे पोहोचला, या लास्टच्या टोकावर पोहोचला आणि त्याने जो आहे ते अमेरिकेचा शोध लावला. पण वास्को दी गामा जो होता तो युरोपाच्या खाली जो आहे हा आहे आफ्रिकन खंड. तर बार्थोलोमेव डायसच्या बाबतीत आपण बघितलं तर बार्थोलोमेव डायस असा निघाला आणि या इथपर्यंत पोहोचला आणि याला त्याने नाव दिलं केप ऑफ गुड होप, कारण की तो आफ्रिकाच्या पश्चिम टोकाला जाऊन पोहोचला होता. पण आता जो वास्को दी गामा होता ते निघाले ह्या इथून, ते युरोपापासून निघाले आणि ते केप ऑफ द गुड होपपर्यंत पोहोचले. ते असे गेले नाही, कारण की त्यांना माहीत होतं की ते अमेरिका आहे आणि अमेरिकेला बी गोल एक चक्कर मारून आपल्याला भारतापर्यंत जावे लागेल. त्यांनी एक नवीन रस्ता खोजण्यास सुरुवात केली. तर ते असे निघाले आणि केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचले. म्हणजे बार्थोलोमेव डायस जे होते, त्यांनी जिथपर्यंत रस्ता केलेला होता तिथेपर्यंत ते जाऊन पोहोचले आणि तिथून त्यांनी एक वळसा घातला आणि ते भारताला ते पोहोचून गेले. म्हणजे त्यांनी एक टर्न घेतला आफ्रिकन खंडाच्या तिथून आणि ते भारताला येऊन पोहोचले. तर ही जी एवढं जे डिस्टन्स होतं, हे कव्हर करण्यासाठी बार्थोलोमेव डियास यांनी सुद्धा त्यांना मदत केली होती. तर हे जे डिस्टन्स आहे, या इथून हे आफ्रिकाच्या पश्चिम टोकाला ते जाऊन पोहोचले. याच्यानंतर ते भारतात जाऊन पोहोचले. तर अशा प्रकारे जे आहे वास्को दी गामाने भारताचा जो आहे तो शोध लावला. तर या इथे तुम्हाला तेच दिलेलं आहे की 1487 मध्ये बार्थोलोमेव डियास आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचला. त्याच्यानंतर इसवी सन 1492 मध्ये पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्यास क्रिस्टोफर कोलंबस जे होते अमेरिकन खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचले आणि त्याच्यानंतर जो पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा होता तो आफ्रिकाच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. त्याच्यानंतर त्याने टर्न घेतला आणि तो भारतापर्यंत येऊन पोहोचला. तर अशा प्रकारे भौगोलिक शोध आपल्या कंप्लीट झालेले आहे. त्याच्यानंतर करून पहा, जगाचा नकाशा आराखड्यात दर्यावर्दींनी शोधलेले नवे सागरी मार्गदर्शक. तर नकाशामध्ये तुम्हाला हे सगळे मार्ग जे आहे ते दर्शवायचे आहे. हे कोणता मार्ग कुठपर्यंत सुरू होतो आणि हा मार्ग कुठे संपतो, कशाप्रकारे शोध घेतलेला आहे. तर आपण खूप मोठे टॉपिक जे आहे ते डन केलेले आहे. आपण युरोप आणि भारत याला स्टार्ट केली होती. युरोप आणि भारतमध्ये प्रबोधन युग आपण एंड केलं. त्याच्यानंतर धर्मसुधारणा चळवळ आपण बघितली आणि त्याच्यानंतर जे आहे ते भौगोलिक शोधसुद्धा आपण कंप्लीट केले आहे आणि लिओनार्दो द विंची यांच्या बाबतीतसुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत युरोपातील वैचारिक क्रांती.